हॅलो, गुड मॉर्निंग. आज फायनली आम्ही पुन्हा अलिबागला जायला निघतोय. तर पहिले आम्ही बाबांच्या शेतावर आलो. आम्ही खास कलिंगड घेण्यासाठी इथे थांबलो. बाबांनी पिशवी भरून कलिंगड दिली. सर्वांना सांगायचंय की दरवर्षी मी ज्यांना कलिंगड देते तर त्यांना यावर्षी मी देऊ शकले नाही, त्यामुळे खरंच खूप सॉरी. कारण यावेळी कलिंगड खूप लहान आहेत, त्यामुळे बाबा बोलले की कोणाला द्यायला बरं वाटत नाहीये, म्हणून फक्त तुमच्यासाठीच मी देतो. हे आहे बाबांचा गणपती बनवतात ते ठिकाण, म्हणजे कारखाना. तर भाजीचा सीझन संपला की बाबा इथे त्यांचा आवडता छंद म्हणून वर्षानुवर्षे हे गणपतीचं काम करत आले. आणि हा आहे कारल्यांचा मळा. बाबा जास्त करून कारलीच लावतात. मांडवाच्या सुरुवातीला घराच्या देवांना जी फुलं लागतात झेंडूची, ती पण बाबांनी लावलेत. मी येताना काही फुलं घेऊन आली, कारण अलिबागला आम्हाला विकत घ्यावी लागतात म्हणून. बाबांना युगाचा इतका लळा लागलाय की त्यांना जाऊच नाही असं त्यांना वाटत असेल, पण तरी फायनली आम्ही बाय करून निघालो. वाटेत खूप भूक लागली होती म्हणून गाडीतच वडापाव घेतला. युगा झोपलेली. दुपारपर्यंत आम्ही पोहोचलो आणि संध्याकाळी सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर सगळ्या जणी मिळून आम्ही त्या हळदी कुंकवाला निघालो. तर असा होता माझा छोटासा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.